दीन आणि दुर्बळाशी सुखराशी हरिकथा कारो भव सागरीची उंच नीच अधिकारी. धोंडी महात्म्याच्या निमित्तानं आयोजित केलेली आजची ही कीर्तन सेवा सांगता समर्पण म्हणून झाल्याची सेवा आहे. संप्रदायाची चाकोरी कार्यक्रमाची सांगता काल्याने केल्या जाते. 1 महिना पूर्ण अधिक मासाचं विशेष महत्व काय याचं प्रतिपादन श्रवण आपण सर्वांनी केले. या संबंध कार्यक्रमाचं आयोजन करते आपल्या सर्वांची सुपरिचित मूर्ती श्री प्रसादजी नारायण देते. आयोजन जरी प्रसादजीने केलं असलं तरी सर्व लहान थोर भाविक एकत्रित येऊन प्रतिपादनाचा श्रवणाचा सर्व लहान थोरांनी लाभ घेतला. आज सांगता म्हणून काला या सदरातीलच संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबा यांचा 4 चरणाचा दीर्घ पद्धतीचा हा या भंगाद्वारे तुकोबारा भगवंताच्या चरित्राचा किंबहुना चरित्र उच्चाराचा काय फायदा आहे, या चरित्रासाठी काही विशिष्ट अधिकाराची मर्यादा आहे का, याचं सविस्तर वर्णन करणार आहोत. आपण अधिक मासाचं महत्व ऐकले. खरं तर या महिन्याला मलमास नाव. पाव तिथी, अर्धी तिथी, पाऊण तिथी असे तुकडे 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 गोळा करून हा महिना तयार. म्हणून याला नाव काय होतं, मलमास. पण आख्यायिका या महिनाच नाराज आणि जगाच्या मालकाकडे. आता बापाला लेकर तिथून सारखं याने तक्रार केली, बाबा जगाची राहिल्या सायलेलं कमी जास्त झालेलं सारा आमच्या वाट्यानं, आणि पुन्हा माझं नाव मलमास टाकलंय. माझ्या महिन्यात चांगल्या क्रिया कोणीच काही करी नाही. त्यावेळेला जगाच्या मालकानं पहिलं नाव बदललं. म्हणजे नाव बदलायचा कार्यक्रम जुनाच नावानं. औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव ही काय ती नाव बदलायची. मोमिनाबादची अंबाजोगाई ही नाव बदलायची नवीन पद्धत आहे का, जुनीच आहे. जगाच्या मालकानं या मलमासाला स्वतःच नाव. इथून पुढं तुला माझ्या नावानं ओळखतील पुरुषोत्तम मास. कसला मास, पुरुषोत्तम मास. पहिलं वरदान नावाचं आणि दुसरं वरदान दिलं, तुझ्यामध्ये जो ज्या क्रिया करी त्याचं डबल फळ मिळेल. वाईट केलं तर त्याचं डबलच मिळतं हे लक्षात असतं. लक्षात येईल ना. या महिन्याला चांगल्या वाईटासाठी घेणं देणं काही चांगला असं वाईट असं त्याचं एकच काम काय, जे केलंय ते डबल. तुम्ही वाईट करा त्याचं डबलच फळ मिळणार, आणि चांगलं केलं तरी डबल. त्याच्यामुळं सरासरी माणसाने ओळखून काम केलं काय, बाबा डबल फळ मिळतं. थोडं वाईट केलं तर डबल फळ आहे, आणि चांगलं केलं तरी डबलच आहे. म्हणून अधिक महिन्यात सरासरी माणसं पोथी, पुराण, भजन, कीर्तन, सप्ते, पारायण, तीर्थयात्रा का करतात,
त्याचं कारण आहे डबल फळ मिळतं. एक पंढरपूरची वारी केली की 2 वाऱ्याचं पुण्य मिळतं. एक पात्र अन्नदानाचं केलं 2 पात्राचं पुण्य मिळतं. 1000 माणूस तर 2000चं फळ मिळतं. म्हणजे या महिन्याला हे वरदान दिलं, अधिकस्य अधिकम फलम, अधिक फळ मिळेल असं वरदान या महिन्याला मिळाल्यामुळे माणसं सरासरी या महिन्यात ढिली पडत नाही चांगलं काम करायला. लक्षात आलं का? त्याला माहिती त्या महिन्यात डबल फळ मिळतं. अहो इकडं दाम दुप्पट योजना 6 वर्ष वाट बघायला लिहिलेलं असते. 6 वर्ष दाम दुप्पट योजना 6 वर्ष राहावं. इथं एका महिन्यात डबल मिळायला इतक्या लवकर फळ देणारा दुसरा महिना नाही. आणि म्हणून अधिकांमध्ये पुण्यार्जनाची सोहळे सर्वत्र आपापल्या परीने, कुणी खारीच्या कुणी शिहाच्या वाट्यानं कामं चालू. मोठे मोठे सत्ते, मोठे पारायण, भजन, कीर्तन, पोथ्या, पुराण ही आवर्जून या महिन्यात केल्या जातात. त्याचा फायदा डबल होतो. आणि म्हणून आपण या महिन्याचं महात्म्य महिनाभर ऐकले का नाही ऐकलं. आणि आज सांगता म्हणून कार्याची सेवा आहे. सर्व ग्रामस्थांचं, आमच्या प्रसादजीचं, पूर्ण कुटुंबाचं प्रेम. आणि म्हणून हा सेवेचा माझा योग. चिंतनातला अभंग काला या सदरातलाच भाव भगवंताच्या चरित्र उच्चाराचा लाभ. आणि तो कोणत्याही थरातल्या व्यक्तीला कसा असू शकतो याचं चिंतन करणारा आहोत. कारण चरित्र शब्दाचा अर्थ आपण अनेक वेळेला ऐकलाय. पुन्हा सांग, चरित्र म्हणजे काय? चरित्र शब्द आपल्या परिचयाचा आहे. मराठीमध्ये सुद्धा चालणारा शब्द. पण चरित्र शब्दाचा अर्थ आहे चरमरूप व्यापारं प्रति यत्रायते तच्चरित्रं चरमरूप व्यापार म्हणजे चरमरूप व्यापार आहे चर नावाच्या धातूचा केलेला प्रयोग. चर नावाचा धातू व्याकरणामध्ये. चरती म्हणजे चरणे. काय चरती म्हणजे चरणे. चरवण क्रिया म्हणतात त्याला. आता विचार करा, माणूस चरतो का खातो? माणूस माणसाकडून चरवण क्रिया घडती का नाही घडत? चरवण शब्दाचा अर्थ आहे शुद्ध मराठीमध्ये रवंत आणि गावठी भाषेत रोहत म्हणत. आपल्याकडे काय शब्द आहे? रोहत शब्द. जनावर चरून आल्यावर दावणीवर बांधून ठेवल्यावर निवांत बसल्यावर खाल्ल्याला घासच पुन्हा तोंडात आणायचा आणि दाबावर सगळीत राहायचं. त्याचं नाव रोहत करणे. रोहत करणे, रवंत करणे या क्रिया कशा आहेत? त्याला आपल्या भाषेमध्ये चगळणं बी म्हणते. काय म्हणतात त्याला? बर, चगळायचा माणसाला नाद आहे का नाही? कुणी काही चगळू द्या, चिताचं पण चगळू. काय चगळण्याचा नाद माणसाला आहे का नाही? मग काही चॉकलेट चगळीची, काही लेमन गोळ्या चगळीची. कोण काय चगळेल ते सांगता येत नाही. की ज्याचं त्याला माहिती आपण काय चगळीतो. पण चगळणे ही क्रिया प्रत्येकात आहे का नाही? सगळी आवाहना
माघारी या बांधासुना. सगळे या वाहना आणि माघारी या बांधासुना. कुत्र वाहना चगलीत जुने कातडे बितडे घेणार मग चगलीत बसणार. नाद माणसाला चगळायची, माणसाला चगळण्याची सवय आहे. ही गोष्ट नामंजूर आहे का मंजूर आहे? मंजूर आहे. चिल्लर चगळणं द्या सोडून तुकोबारायच्या शब्दात आहे. विषयाचे चरवणी केली आयुष्याची गाण, केली आयुष्याची गाण, केली आयुष्याची गाण. विषयाची चरवणी आणि केली आयुष्याची गाण. विषयाचं चरवण होत आहे का होत नाही? होत आहे. म्हणजे चरवण क्रिया माणसाकडून घडते हे सिद्ध आहे. चर धातूचा प्रयोग. कोणत्याही थरातली चरवण क्रिया घडली तरी त्याच्यातून जे तारून नेत आहे त्याचं नाव चरित्र आहे. लक्षात आलं नाही? चरवण क्रिया तुम्ही कोणत्याही थरातलं चरवण केलं, कितीही तगडायचं काम केलं तरीही त्यासल्या थरातून तारून न्यायचं काम जे करत आहे त्याचं नाव चरित्र. म्हणून किंवा चर शब्दाचा दुसरा एक अर्थ केला. व्याकरणामध्ये एक वार्तिक. वार्तिक म्हणजे जिथं घोटाळ्याचे प्रश्न असतील त्याचं निवारण करणे, त्याचं वारावार करणे, सारावार करणे, त्याचं नाव वारावार करणे. नाव वार्तिक. वारायचं काम करत. दोघे एकदम अशी झरपकड आली, दोन्ही शब्दाची मिठी दाटी झाली, किती येणार दोघाला साईडला करणार, त्याला नियम दाखविणार, तुमचा असेल तुमचा असेल. दोन्ही भावाची शाखावून बांधणं झाली. शाणी माणसं काय म्हणजे रे शाण्या तुझं तुझंही इकडं. त्या शाणी माणसं तसं ही वार्तिकाचं काय काम आहे? वारायचं काम करत, निर्णय देते. त्या वार्तिककाराने ही रू रे ऋषीचा रू आणि लू हे दोन, त्या दोघांची स्थिती एकत्रित. कोणाची? रू आणि लू त्या दोन्हीची स्टेट एकत्रित. आपल्या गावठी भाषेत बोलतो कळा म्हणून. ह्यांच्या आया दोन आहेत पण बाप एक आहे. लक्ष बसेल का ना? आया दोन आणि बाप एक. आणि एकत्रित इस्टेट असल्यामुळं इस्टेट एकत्रित आहे. त्या लुरूला 12 जागा आहे. लुरूला किती? 12 जागा आहे. आणि रूला 18 जागा आहे. लक्ष बसायला तर नाही बसायला. रूच्या 18 आणि लुरूच्या 12 मिळून 30. री वर्ण सावर्ण्यम वाच्यम. काय म्हटलंय? हो सावर्ण्यम वाच्यम. इनको सवर्णीय माना हुआ है. क्यों? इनका पिता एक होने के कारण इनका बाप एक है. अनाया दोन आहेत. सावत्र भाऊ आपल्या भाषेत, पण शेवटी इस्टेट एकत्रित आहे ना. म्हणून वर्णानाम काय एतेषां वर्णानाम 18 भेदाः.
किती भेद आहेत? अष्टादश म्हणजे 18. किती भेद आहेत? अ इ उ रू एतेषां वर्णानाम् अष्टादश भेदः किंतु लृवर्णस्य द्वादश तेषां दीर्घाभावात् त्याचं दीर्घ होत नाही.